नमस्कार मंडळी. तर आपल्या या मालवण जिल्ह्यानुसार आपल्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. तर आता आपण करतो अळूची भाजी, म्हणजे पावसात आपल्या रानभाजी येते त्याच्यापैकी एक ही भाजी असा. अळूचा फतफता म्हणतात, कोण कोण अळूची, आमच्याकडे अळूची भाजी असं म्हणतात. चला तर आपण अळू काढून घेऊया. गावाल्यानं बघा ह्या अळू असं रुजून येला असं परड्याचा गेला आमच्या. तर आम्ही तर कापून घेतोय. तर गाववाल्यांनी ह्या असं काळ्या देठाचा अळू याची भाजी आमच्याकडे केली जाता, कारण ह्याचा खास कमी असता. ह्याच्यात दुसरा पण अळू असता पांढऱ्या देठाचा, त्याची आमच्या शक्यतो भाजी करत नाही, कारण त्याचा खास जास्त असल्यामुळे त्याची भाजी करत नाही. ह्या साफ करताना ना हातात तेल लावून घ्यायचा, कारण हातात खाज किंवा काळा होत नाही. मग तर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ही अशी पानं आणि देठ अशी बाजू करून घ्यायचे. अळवाची देठ सोलताना हातात तेल लावून घ्यायचं आणि देठ सोलायचे ते, कारण हात काळे होतात. मग ती अळवाची पानं आहेत ना, ती एक एक करून बारीक 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 चिरून घ्यायची. चिरून झाल्यावर परत एकदा धुवून घ्यायचा आणि त्या उकळत टाकायचा आणि त्याच्यात कडधान्य टाकायची, कुठचाही चणे, वाटाणे किंवा शेंगदाणे टाकलं तर अप्रतिम. मग मी त्याच्यात टाकले चणे. आतमध्ये अंदाजे पाणी टाकून घ्यायचं आणि त्याचे 4-5 शिट्टे करून घ्यायचे. मग फोडणीची तयारी करून घ्यायची. कांदा आणि लसूण आणि कांदे बारीक बारीक करून घ्यायचे. साठी बारीक केलेलो कांदो, लसूण, भाजको मसालो मालवणी आपलं घरगुती असता तोच, आणि खोबरा, ओला खोबरा. कोकणात तर आपण ओला खोबरा खातोच, कुठच्याही भाजीत आपलं ओला खोबरा असतात. आणि शेंगदाणे घालायचे. 4 ते 5 शिट्टे करून घेतले आणि कुकर थंड झाल्यानंतर एका टोपात काढून घेतले, कारण चणे त्या बऱ्यापैकी काढलेले. त्याच्यानंतर त्याच कुकरमध्ये फोडणी दिलंय. कुकर तापल्याबरोबर त्याच्यात टाकले तेल, तांदूळ टाकलंय, लसूण टाकून घेतलंय. कांदा आणि लसूण चांगलं भाजल्यानंतर त्याच्यात टाकले मालवणी मसालो आणि चवीपुरता मीठ. आणि चांगल्यापैकी त्या परतवून घेतलंय. मग त्यात टाकलंय त्या उकडून घेतलेला अळू. फोडणी टाकल्याबरोबर खमंग असो वास लागलो अळवाचो. आपल्याला जेवढा पातळ हवा तेवढा पाणी घालून घ्यायचा. मग त्यात टाकायचा आपला ओला खोबरा. त्यानंतर परत 1 ते 2 शिट्टे करून घ्यायचे. तर आपली तयार झाली अशी अळूची भाजी. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोकम टाकून घ्यायचा. मी कोकम टाकण्याचा व्हिडिओ मध्ये झालो नाही, तर मी त्या कोकम टाकलेला असेल होतं. अळूचा फतफता आणि तांदळाची भाकरी, आहा मस्तच कॉम्बिनेशन. चला तर मग जेव्हा खाऊ अळूचा फतफता. मी पण खाऊन घेतोय तांदळाची भाकरी आणि अळूचा फतफता. तुम्ही पण करून खावा, तुमका आवडताला आणि आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.